इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य। नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. पण जेव्हा एखादं मोठं आजारपण येतं तेव्हा ही संपत्ती टिकवणं मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी एक मोठं आव्हान ठरतं. खर्चाचे डोंगर डोळ्यासमोर उभे राहतात. पण आता चिंता करण्याची गरज नाही, कारण आज 30 एप्रिल. आजचा दिवस आहे आयुष्यमान भारत दिवस. आजच्याच दिवशी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना भारताचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अर्पण केली होती. या आयुष्यमान भारत योजनेनं लाखो भारतीयांच्या आयुष्यात आशेचा किरण पेटवला. 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार देणारी ही योजना आहे. याचे विस्तारलेले महाराष्ट्रातील स्वरूप काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर अनिरुद्ध आठले सर यांना आकाशवाणीत आमंत्रित केलंय. सर नमस्कार आणि आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, आज आयुष्यमान भारत दिवस आहे, तर या योजनेविषयी सांगा. आयुष्यमान भारत ही एक योजना आहे. ही योजना आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये सुरू केली होती. ह्या योजनेचे ध्येय भारतातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्य प्राप्त करून देणे हे आहे. म्हणजे साधारण 4 ते 5 वर्षापूर्वी 2018 मध्ये 25 सप्टेंबर या तारखेला आपल्या भारत देशात आयुष्यमान भारत योजना सुरू करण्यात आली. परंतु तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही 30 एप्रिलला सुरू झाल्याने आजचा दिवस आपण आयुष्यमान भारत दिवस म्हणून आपण साजरा करतो. आता ह्या योजनेअंतर्गत कमी उत्पन्न असलेल्या परिवाराला दरवर्षी 5 लाख रुपयेपर्यंतची मोफत स्वास्थ्य सुविधा उपचार हे निःशुल्क प्रदान करण्यात आलेले आहेत. या 5 लाखाच्या रकमेचा वापर करून लाभार्थी कुटुंबाला कुठल्याही खाजगी तसेच सरकारी रुग्णालयातून कॅशलेस पद्धतीने उपचार प्राप्त करून घेतो. देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी ही योजना त्यामुळे खूपच फायदेशीर योजना आहे. आणि आयुष्यमान भारत योजनेला जगातील सर्वात मोठे आरोग्य कवच म्हणून देखील ओळखले जाते. आयुष्यमान भारत योजना ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे दुसरे नाव देखील आहे. सर, याच योजनेत ज्या 2 योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या आता एकत्रित करून आयुष्यमान भारत योजना म्हणून राबवल्या जातात, तर त्याविषयी सविस्तरने सांगा. आयुष्यमान भारत योजनेत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजना आता दोन्ही एकत्रित करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही 2 जुलै 2012 पासून 8 जिल्ह्यांमध्ये सुरू केली होती आणि नंतर ही योजना 21 नोव्हेंबर 2013 पासून सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली होती. सदर महत्त्वाकांक्षी योजना सुरुवातीला कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सुरू झाली आणि नंतर वेळोवेळी इतर लाभार्थी गट त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. आता आयुष्यमान भारत योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही आता भारत सरकारद्वारे लागू करण्यात आलेली आहे. ह्या योजनेमध्ये समाविष्ट केलेली कुटुंबे अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी तसेच सामाजिक आर्थिक जातनीय जनगणना 2011 मध्ये जी वंचित आहेत किंवा व्यावसायिक निकषांवर आधारित केलेली आहेत अशी कुटुंबे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि भारत सरकारने सुरुवातीला या सर्व गरीब कुटुंबांना प्राधान्याने आयुष्यमान कार्ड ही वितरित केलेली आहेत. आता योजनेकरता येणारा जो खर्च आहे हा भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन हे 60% आणि 40% या प्रमाणात तो खर्च करण्यात येतो. म्हणजे सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर या योजनेमध्ये आजारांची संख्या म्हणजे सुरुवातीला ही 996 आजार होते, ते वाढून 1209 केले आणि त्याच्यानंतर ही आजारांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे साधारणपणे बहुतेक जे सर्व गंभीर आजार आहेत ते या योजनेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. आणि एका कुटुंबाला जे आजार याच्यामध्ये समाविष्ट आहेत तर त्या 5 लाखापर्यंत मर्यादेत त्यांना ही उपचार पूर्णपणे फ्री म्हणजे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हणजे कोणतंही त्याच्या खिशातील 1 रुपया देखील खर्च न होता त्या आजारांना त्यांना औषध उपचार ह्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट या दोन्ही हॉस्पिटल्समध्ये मिळते. खूप मोठा दिलासा सर आहे यामुळे. बरोबर. ही योजना जी आहे ती योजनाची व्याप्ती ही सतत वाढत आहे आणि साधारणपणे आपण बघितलं तर 2024 पासून आता सर्व लोकसंख्या याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे.
म्हणजे आता पूर्वी ही गरीब लोकांसाठी, वंचित लोकांसाठी, ज्याचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी होती, हां. परंतु ही योजना आता सर्वांसाठी उपलब्ध केलेली आहे. परंतु याच्यात महत्त्वाचं काय आहे हं. की याच्यासाठी आपल्याकडे आयुष्यमान कार्ड हे हां. असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अच्छा. या एकत्रित योजनेची ठळक वैशिष्ट्य सर काय आहेत? आता महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना ही आरोग्य संरक्षण देणारी योजना केलेली आहे. हां. याच्यामध्ये आपण मगाशी सांगितलं की 5 लाखाचं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये एक किंवा सर्व सदस्य वापरू शकतात. परंतु आता शासनाने याच्यामध्ये आणखीन वयवंदना योजना म्हणून एक हां. नवीन योजना त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे हां. की त्याच्यामध्ये जे 70 वर्षावरील जे लाभार्थी आहेत हं. त्यांना आणखीन 5 लाखापर्यंत सुद्धा त्याच्यामध्ये सोय उपलब्ध होऊ शकते. हां. म्हणजे आपण आयुष्यमान कार्ड बरोबर जर वयवंदना कार्ड जर काढलं हां. तर त्या कुटुंबातील 70 वर्षावरील व्यक्ती जर असेल तर तिच्यासाठी सुद्धा ॲडिशनल बेनिफिट, जादाचा बेनिफिट हा नक्की त्यांना इथं मिळू शकेल. अच्छा. आता ह्याच्यामध्ये रुग्णालयात दाखल होणे हे महत्त्वाचे आहे हं. आणि याच्यामध्ये ज्या सर्व सेवांचा समावेश केलेला आहे तर त्या सेवांचा त्यांच्या योजनेत असलेले सर्व आजार हां. हे पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी समाविष्ट होतात. आता या योजनेमध्ये म्हणजे आता जी महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ही सेवा पूर्णपणे मोफत पहिल्यापासूनच आहे. हां. परंतु खाजगी रुग्णालय जी शासनाने अंगीकृत केलेली आहेत हां. त्याच्यामध्ये या आजारांचा जर रुग्ण ॲडमिट झाला हं. आणि त्याच्याकडे जर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचं कार्ड असेल हां. तर त्यांना या सेवा ज्या आहेत त्या पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. सर, आयुष्यमान भारत या विस्तारित योजनेचे लाभार्थी कोण आहेत? आयुष्यमान भारत म्हणजेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत गट अ तयार करण्यात आला असून त्यात सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणना म्हणजे 2011च्या सेन्ससमध्ये नोंदवलेली कुटुंबे, हां. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यामधील कुटुंबे, हं. अंत्योदय अन्न योजनेमधील कुटुंबे, हं. प्राधान्य गटातील कुटुंबे इत्यादींचं वर्गीकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हां. म्हणजे त्याच्यात अ, ब, क, ड, ई असं वर्गीकरण आहे. हां. म्हणजे उदाहरणार्थ ज्यात गट अ मध्ये पिवळी, केशरी, अंत्योदय अन्न योजना हं. व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबे आहेत. हां. गट ब मध्ये पांढरे शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे हं. किंवा कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेली कुटुंबे परंतु महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असलेली कुटुंबे आहेत. गट क मध्ये शासकीय आणि शासनमान्य अनाथाश्रमातील मुले, हं. शासकीय शासनमान्य आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय शासनमान्य महिला आश्रमातील महिला, हं. शासकीय शासनमान्य वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, हं. माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार आणि त्यांच्यावर अवलंबित असलेले कुटुंबातील सदस्य, हां. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित बांधकाम कामगार आणि त्यांची कुटुंबे हां. यांचा समावेश आहे. आता याच्यात गट ड मध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर अपघातग्रस्त झालेला कोणताही रुग्ण हां. हा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि गट ई मध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बिदर या जिल्ह्यातील 865 गावातील नमूद केलेली कुटुंबे, हं. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य गट योजना किंवा अन्नपूर्णा योजना यांचा समावेश हे सर्व लाभार्थी म्हणजे थोडक्यात सर्वजण ह्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. सर, या योजनेसाठी आवश्यक पात्रता कोणती आहे, असं काही आहे का? आता याच्यामध्ये सर्वच लाभार्थी हे पात्र झालेले आहेत. हां. परंतु त्याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की त्यासाठी त्यांचं नाव जे आहे हां. ते रेशन कार्डमध्ये असणं अपेक्षित आहे. हां. त्या रेशन कार्डला सुद्धा नवीन जो आता आपल्याला 18 अंकी नंबर मिळतो हो. तो नंबर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांचं आयुष्यमान कार्ड साठी ते पात्र होतात. आणि आयुष्यमान कार्डसाठी ज्यांचं पात्रता नाव होते त्यांचं आयुष्यमान कार्ड जे आहे ते आपण तयार करून घेतो. आणि ज्यांच्याकडे हे आयुष्यमान कार्ड आहे ते सर्वजण या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात. म्हणजे आपण जे मगाशी जे बोललो की अ, ब, क, ड, ई गटातील म्हणजे सर्वच जण म्हणजे अंत्योदय अन्न योजनातील असतील किंवा प्राधान्य गटातील कुटुंबे असतील हो. त्यांच्याकडे वैध आयुष्यमान कार्ड आहे तर ते सर्वजण या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात. सर, ही योजना सर्वव्यापी दिसते, तर राज्यामधले लाभार्थ्यांच्या कुटुंबांची संख्या तुमच्याकडे आहे का? आणि त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती लाभार्थी आहेत याचे? आता जर आपण राज्यामध्ये बघितलं तर राज्याची पूर्ण म्हणजे 12.50 कोटी लोकसंख्या एवढी समावेश आहे. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्ये 16,57,665 लाभार्थी आहेत. परंतु आता जर आपण बघितलं तर रत्नागिरीमध्ये एवढे लाभार्थी जरी असले तरी याच्यामध्ये फक्त 50% लोकांनीच म्हणजे निम्म्या लोकांनीच आता आयुष्यमान कार्ड काढून घेतलेली आहे. त्यामुळे या आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो की त्यांनी हे आयुष्यमान कार्ड जे आहे ते लवकरात लवकर आपलं तयार करावं जेणेकरून या योजनेचा फायदा हा सर्वांना देता येईल. अगदी बरोबर सर. आणि कसं आहे प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये आणि प्रत्येक अंगीकृत रुग्णालयामध्ये याच्यासाठी आरोग्य मित्रच देखील नियुक्त केलेले आहेत.
तर आपल्या आरोग्य मित्रांशी संपर्क केला किंवा आशाताईंशी जरी संपर्क केला किंवा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जरी संपर्क केला तरी सुद्धा हे कार्ड जे आहे त्या कार्डसाठी जी लागणारं माहिती आहे हां. ती त्या ठिकाणी त्यांना मिळून जाईल आणि त्यांचं कार्ड जनरेट लवकर होण्यास मदत होईल. सोपी प्रक्रिया आहे थोडक्यात, शासकीय असली तरी सुद्धा. एकदम सोपी प्रक्रिया आहे, परंतु त्याच्यासाठी सुद्धा OTP जनरेशनला काही वेळा वेळ लागू शकतो हां. किंवा आपलं आयरिस स्कॅन असेल किंवा आपलं बोटाचे ठसे त्या ठिकाणी घेण्याचं म्हणजे एवढाच जो काही वेळ लागेल हां. तर ते वेळ तिथं लागू शकतो. आणि आपल्या कुटुंबाचं एकच कार्ड आहे, मग त्या कुटुंबाच्या एका कार्डमध्ये तुमच्या कुटुंबातील जेवढे सदस्य असतील त्या सर्वांची नावं त्याच्यामध्ये येऊ शकतात. सगळं कुटुंब जर समजा नसेल तरी एक दोघं जण जरी त्या ठिकाणी गेली तरी सुद्धा त्यांचं कार्ड जनरेट होऊ शकतं आणि नंतर त्यांच्या कुटुंबात जे बाकीचे सदस्य आहेत त्यांची नावं नंतर सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. खरंच खूप जनतेसाठी सुलभ आहे ही योजना असं वाटतं. सर, या योजनेतून वार्षिक आरोग्य कव्हरेज लाभार्थ्यांना किती मिळतं? आता ही योजना संपूर्ण भारतभर लागू असल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आपल्या कोणत्याही शासकीय किंवा अंगीकृत रुग्णालयात जर आपण गेलो हे कार्ड घेऊन गेलो तर आपल्याला 5 लाख रुपये प्रति कुटुंब आपल्याला ही सुविधा मिळू शकते प्रतिवर्षी. आणि जर आपल्याकडे वयवंदना म्हणजे 70च्या वरती वयोगटातील वरचा लाभार्थी जर असेल आणि त्याच्याकडे वयवंदना कार्ड सुद्धा असेल तर आणखीन 5 लाखाची सुद्धा योजना त्याला मिळू शकते. सर, मग याच्यामध्ये वैद्यकीय लाभ कोणते मिळतात? तर आपण जर याच्यामध्ये बघितलं तर सर्व व्यक्तींना एकूण 34 विशेष सेवा अंतर्गत एकूण 1356 एवढ्या वेगवेगळ्या रोगांवर म्हणजे त्याला आपण आरोग्य उपचार पॅकेज म्हणू शकतो, तर त्याच्यावर त्यांना ह्याच्यामध्ये वैद्यकीय लाभ मिळू शकतो. तसेच रस्ता अपघात रुग्णांसाठी 184 एकूण आजारांवर आरोग्य उपचार पॅकेज मिळू शकतं. आता सर्व गटांसाठी शासकीय रुग्णालयातील राखीव उपचार पॅकेज आणि शस्त्रक्रिया पश्चात पाठपुरावा सेवा हे सर्व उपचार पॅकेज जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी मिळू शकतात. आणि सर, याच्यात कोणत्या उपचारांचा समावेश करण्यात आलाय? याच्यामध्ये जी अंगीकृत रुग्णालय असतील किंवा शासकीय रुग्णालय असतील याच्यामध्ये सर्व वॉर्डमधील खाटाचे शुल्क, परिचारिका शुल्क, विशेषज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी यांचे शुल्क, तपासणी शुल्क, भूल, ऑक्सिजन, ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता शुल्क, शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्यांची किंमत, औषधे, कृत्रिम अवयवांची किंमत, रक्त संक्रमणाचा दर, इम्प्लांट, एक्स-रे, सर्व रोगनिदान चाचण्या, आंतररुग्णास भोजन आणि राज्य परिवहनाच्या दरानुसार रेल्वेच्या द्वितीय श्रेणी भाडे यानुसार वाहतूक खर्च हे सर्व या ठिकाणी मिळू शकते. म्हणजे थोडक्यात काय तर पॅकेज दरामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते घरी जाईपर्यंत तसेच उपचारादरम्यान काही गुंतागुंत झाल्यास त्याचा संपूर्ण खर्चाचा अंतर्भाव असून ही सर्व सेवा त्या लाभार्थ्याला निःशुल्क पुरवली गेली जाते. अगदी रुग्णालयाचा मृत्यू झाला तर रुग्णाचा मृतदेह देखील रुग्णालयातून घरापर्यंत जाण्याचं पॅकेज यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल की महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल की कोणताही रुग्ण हा उपचाराशिवाय तिथं राहू नये आणि त्याच्या उपचाराची व्यवस्था ही या सर्व हॉस्पिटल्समध्ये ही करण्यात आलेली आहे. म्हणजे सर, ह्या सगळ्यातनं जनतेला चिंतामुक्त करण्यात आले असं म्हणायला पाहिजे की हा उपचार मी कसा घेऊ, हे मला पैसे पुरतील का, अशा सगळ्या चिंतेतनं तो मुक्त झालाय जवळपास. अगदी बरोबर. कारण असं आहे की मुळात आपल्याला घाबरतो कशाला, समजा मी ऍडमिट झालो, माझा खर्च किती होईल, किंवा जर लोकांच्या जवळ पैसे नसतील किंवा पैसे मी कुठून उभारू किंवा काय करायचं, ही जी काळजी पोटी आपल्याकडचे बरेचसे लाभार्थी हे डॉक्टरांच्याकडे जात नाहीत किंवा आजार असून सुद्धा डॉक्टरांकडे जायला घाबरतात. खरं म्हणजे त्यांच्या सर्वांसाठी आरोग्याच्या सेवा या पूर्णपणे फ्री म्हणजे पूर्णपणे निःशुल्क सेवा या त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि ही अत्यंत महत्वाची बाब इथं दिसून येते. अगदी. सर, या योजनेमध्ये हमी तत्वावर दावे प्रदान करतात म्हणजे काय करतात नेमकं? एकत्रित योजना ही हमी तत्वावर राबवण्यात येते. ह्याचाच अर्थ योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांना खर्चापोटीचे अंगीकृत रुग्णालयांमधील दावे थेट राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून संबंधित अंगीकृत रुग्णालयांना प्रदान करण्यात येतात. म्हणजे थोडक्यात त्या रुग्णालयांना जो खर्च त्या येतो तो खर्च डायरेक्ट शासन जो आहे ते त्या रुग्णालयांना तिथं सबमिट करतं आणि त्यामुळे जो रुग्ण त्या ठिकाणी ऍडमिट होतो त्याला 1 रुपया सुद्धा तिथं खर्च येऊ नये ही अपेक्षा इथं त्यानुसार व्यक्त होते. आणि आपण मगाशी सांगितलं की एकूण 5 लाख रकमेचं एका कुटुंबाला प्रतिवर्षी इतकेपर्यंत दावे हे करता येतात आणि त्याचं सर्व रक्कम जी आहे ती शासनाकडून त्या रुग्णालयामध्ये भरली जाते. तुम्ही म्हणताय तसं सर की कार्ड काढणं नागरिकांनी गरजेचं आहे पुढे येऊन या सगळ्यासाठी. बरोबर आहे, कारण ह्याच्यासाठी थोडा वेळ जाऊ शकतो. कारण जेव्हा आपलं रेशन कार्ड अद्ययावत होतं
त्यानंतर आपलं नाव ते यादीमध्ये येतं आणि यादीमध्ये नाव आल्यानंतर आपलं जे कार्ड आहे आयुष्यमान कार्ड हं. हे आपण जनरेट करू शकतो. हं. परंतु ही प्रक्रिया सर्वांनी मनावर घेऊन जर केली हां. तर भविष्यात आपल्याला कुठलाही आजार झाला तर त्या आजारामध्ये आपल्याला उपचार जे आहेत ते चांगल्या पद्धतीचे हं. मिळू शकतात. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की शिधापत्रक असणं आवश्यक आहे, पण समजा एखाद्याकडे ते नसेल तर त्याला ह्याचं कव्हरेज मिळत नाही का? त्याचं कव्हरेज त्यांना का मिळू शकत नाही? कारण सीधा हां. कार्ड हे त्याचं प्रमुख हे ठेवलेलं आहे हां. की ज्याच्यावरून त्याचं नाव हे त्या आयुष्यमान कार्डच्या यादीमध्ये येतं. हां. काही व्यक्ती असतात की ज्यांना ते रेशनची गरज नसते, त्यामुळे ते सीधा कार्ड काही वेळा वापरत देखील हो. नाहीत. परंतु मग काय होतं की हे कार्ड जनरेट करण्याकरता आपल्याला ते कार्ड जनरेट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हं. त्यामुळे हे कार्ड तुमच्याकडे जर असेल तर आयुष्यमान कार्ड काढणं आणखीन सोपं होईल. हो. सर, काही कुटुंबांकडे शिधापत्रक जर नसेल तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात का? ते घेऊ शकतात. त्याच्यासाठी अशा कुटुंबाकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र हां. किंवा तहसीलदार प्रमाणपत्र आणि वैध फोटो ओळखपत्र जर असेल हं. तर तेही या कार्डसाठी पात्र होऊ शकतात. सर, मगाच्या उत्तरामध्ये आपण वयवंदना योजनेबाबत सुद्धा सांगितलं की 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ होतो. ते पुन्हा एकदा आम्हाला सविस्तरने सांगा. नक्कीच, कारण आपण बघितलं की ज्या कुटुंबामध्ये 70 वर्षावरची व्यक्ती आहे हां. म्हणजे त्यांना आयुष्यमान कार्ड तर काढायला लागेल, परंतु त्याच्यासोबत आणखीन एक वयवंदना कार्ड जे आहे हं. की ते एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला मिळू शकतं. हं. तर ते कार्ड जर त्यांनी जनरेट केलं हं. तर समजा त्या कुटुंबाची जर 5 लाखाची ही संपली दुर्दैवाने, हं. तर आणखीन समजा काही खर्च येणार असेल किंवा त्या व्यक्तीचे 5 लाखापेक्षाही जास्त काही खर्च येणार असेल हं. तर आणखीन 5 लाखाचा बेनिफिट सुद्धा त्या 70 वर्षावरील व्यक्तीसाठी उपलब्ध होऊ शकतो. म्हणजे कुटुंबाचा तो फायदा होऊ शकतो. मग त्या व्यक्तीला 10 लाखाची रक्कम मिळू शकते किंवा त्या कुटुंबात जर दुसरा कोणी आजारी पडला असेल तर 70 वर्षाच्या व्यक्तीला आणखीन 5 लाखाचं कवच हे या ठिकाणी त्यांना मिळून जाते. म्हणजे खूप मोठा दिलासादायक ही गोष्ट आहे. बरोबर. रस्ते अपघातग्रस्तांसाठी एक वेगळी तरतूद या योजनेमध्ये दिसून येतं, तर ती काय आहे? रस्ते अपघातातील रुग्णांसाठी या योजनेअंतर्गत आणखीन 1 लाख रुपयाचंही आरोग्य कवच हां. हे आणखीन दिले जाते आणि त्यासाठी 184 विशेष पॅकेज हां. हे देखील उपलब्ध केलेले आहेत. पण मग त्याच्यासाठी बॉर्डर्स नाही आहेत का राज्याच्या किंवा काय? म्हणजे रस्ता अपघात कुठल्याही भागात माणूस रस्त्यावरनं जात असतो, मग तिथे हे पॅकेज लागू होतं? तिथं सर्वांना हे पॅकेज त्यांनी पूर्ण भारतामध्ये अच्छा. कोणताही रोड अपघात झाला तर हां. त्याला पूर्णपणे फ्री पॅकेज त्यांना उपलब्ध करून देण्याचं हे शासनाचं धोरण आहे. हां. सर, मगाशी सांगताना आपण कर्नाटक सीमा भागातील 865 गावांविषयी सांगितलं, तर या योजनेचे त्यांना निकष कोणते आहेत? या भागातील आपण मगाशी सांगितलं की अंत्योदय योजना असेल किंवा प्राधान्य गट आणि अन्नपूर्णा शिधापत्रिका हे कुटुंबांनी जर संयुक्त घोषणापत्राद्वारे जर केलं असेल तर या योजनेचा लाभ देखील सीमा भागातील जी लोक आहेत हं. त्यांना आपल्या जी अंगीकृत हॉस्पिटल्स किंवा सरकारी हॉस्पिटल्स त्याच्यामध्ये सुद्धा यांना पूर्ण लाभ देता येतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण किती रुग्णालयं या योजनेअंतर्गत अंगीकृत आहेत? रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 31 रुग्णालय आहेत हां. की ज्याच्यामध्ये 14 शासकीय रुग्णालय हं. आणि 17 खाजगी रुग्णालय जे आहेत हां. ती अंगीकृत झालेली आहेत. आणि आता आपल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 68 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा ही योजना आपण कार्यान्वित करतोय. हां. परंतु सरकारी याच्यामध्ये आपण सगळ्या योजनामध्ये फ्री ऑफ कॉस्टच सगळ्यांना म्हणजे हां. आपण निशुल्कच आपण सर्वांचाही देतो. हां. परंतु आपण जास्तीत जास्त खाजगी रुग्णालय याच्यामध्ये समाविष्ट होतील हं. या दृष्टीनं शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याच्यासुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात चांगली कामगिरी करणारे रुग्णालय कोणती आहेत आपल्याकडे? म्हणजे बघितलं तर जिल्हा रुग्णालय रत्नागिरी आहे, हां. BKL वालावलकर हॉस्पिटल आहे, हां. लाईफ केअर हॉस्पिटल आहे चिपळूणचं. हे सर्व प्रमुख कामगिरी करणारे रुग्णालय आहेत आपल्याकडे हां. की ज्यांच्यामध्ये या बहुतांश योजनेचा फायदा आपल्याला मिळू शकतो. सर, ही योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातल्या किती लोकांनी याचा लाभ घेतला? आतापर्यंत सुमारे 1 लाखाच्या वरती रुग्णांनी हां. या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून त्यांची भूमिका काय असते? जिल्हा शल्य चिकित्सक हे जिल्हास्तरीय कार्यकारिणी आणि तक्रार निवारण समिती या दोन्हीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहत असतात आणि संपूर्ण योजनेची मान्यता देणे, हॉस्पिटल अंगीकृत करण्यासाठी सर्व जे काही लागणारं सहकार्य आहे ते आपल्याला मिळू शकतं. रत्नागिरी जिल्ह्यासाठी थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर कोण आहे? MD इंडिया ही जी संस्था आहे ती हां. रत्नागिरीसाठी थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम पाहत आहे. सर, आता ह्या सगळ्या आपल्या चर्चेमध्ये सातत्याने आपण आयुष्यमान कार्ड विषयी सांगताय आणि त्याचं महत्त्व सुद्धा आता मला वाटतं श्रोत्यांना कळलं असेल, तरीही आम्हाला सविस्तराने ह्या आयुष्यमान कार्ड विषयी सांगा. आत्ता जी आपण सर्व चर्चा केली की याच्यामध्ये आयुष्यमान कार्ड हे प्रत्येक कुटुंबासाठी का गरजेचं आहे? कारण आपल्याला जे उपचार आहेत ते उपचार आपल्याला सर्व फ्री
फ्री ऑफ कॉस्ट तिथं मिळणार आहेत. आणि आपलं जे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर आहे किंवा आपलं जे खिशातून जो आपला जास्तीचा आपला जो खर्च होऊ शकतो तो खर्च आपल्याला जर आपला वाचला तर तो दुसऱ्या अन्य चांगल्या बाबींसाठी आपण आपल्या तऱ्हेने खर्च करू शकतो. ही एक बाब झाली. आणि दुसरं की शासनाने एवढी मोठी विमा योजना आपल्या सर्वांसाठी सुरू केलेली आहे की सगळ्यांचं आपलं आरोग्य जे आहे म्हणजे मुळात आपण आजारी पडू नये, पण जर आपण आजारी पडलो तर पुढचे जे उपचार आहेत ते सर्व उपचार आपल्याला चांगल्या पद्धतीचं मिळावेत, फ्री ऑफ कॉस्ट मिळावेत. जसं आपण कोविडच्या काळात देखील बघितलं की शासनाने कोविडसारख्या एवढ्या मोठ्या महामारीत देखील हॉस्पिटल्सचं प्रमाण वाढवलं, हॉस्पिटल्स उघडली, सर्वांना तिथं ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आणि सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना ट्रीटमेंट त्या ठिकाणी आपण दिली, सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट व्हॅक्सिन आपण दिलं आणि लोकांनीही त्याचा त्यावेळी लाभ घेतला. ह्या योजनेअंतर्गत देखील शासनाला हेच अपेक्षित आहे की कुणीही आजारी राहू नये आणि आजार जे आहेत ते अंगावर न काढता आणि केवळ पैसे नाहीत म्हणून कोणी कुठली उपचार ह्याच्यामध्ये राहू नये ही शासनाची अपेक्षा आहे. आणि म्हणून वेळेवर सगळ्यांनी जर उपचार घेतले तर त्याच्यामुळे होणारी पुढची कॉम्प्लिकेशन्स आपण नक्कीच टाळू शकतो. आणि पुढची कॉम्प्लिकेशन जर टाळली तर आपल्याला चांगलं जीवनमान, चांगलं आयुष्य जे आहे ते आपण सर्वजण त्या ठिकाणी करू शकतो. खरं म्हणाल तरी या योजनेमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल जास्तीत जास्त जर सहभागी झाली तर त्याच्यामध्ये हॉस्पिटल्सचाही देखील फायदा होणार आहे. परंतु ही प्रक्रिया व्हायला थोडासा वेळ लागेल, कारण जरी अंगीकृत हॉस्पिटल्स जरी असली तरी ते सगळ्या आजारांसाठी सुद्धा तिथं ते पार्टिसिपेशन घेत नाहीत. तर आमच्याकडनं हा प्रयत्न आहे की सर्व आजारांसाठी जर त्यांनी योजना जर घेतली तर मग पेशंट जर त्या हॉस्पिटलमध्ये गेला तर मग त्यांना ऐकायला लागतं की ह्या आजारासाठी आम्ही योजना घेतलेली नाहीये. आणि मग त्यांना मग जिथं कुठं पुढचं जी योजना ज्या हॉस्पिटलमध्ये तिथपर्यंत त्यांना जायला लागतो. हा थोडासा जो त्रास आहे तो आपण नक्कीच कमी करू शकू असा मला विश्वास वाटतो. एखाद्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला कोणता टोल फ्री क्रमांक दिलेला आहे का? हो, याच्यासाठी शासनाने टोल फ्री नंबर दिलेले आहेत. म्हणजे 1800-233-2220. मी परत सांगतो 1800-233-2220 किंवा 155-388 या क्रमांकावर संपर्क आपण करू शकतो. आणि सर, जिल्हा कार्यालयाशी जर संपर्क साधायचा असेल तर ईमेल आयडी आहे का? त्याचा ईमेल आयडी देखील आहे ratnagiri.dc@jeevandai.gov.in. ही अधिकृत ईमेल आयडी जो आहे तर त्याच्यावर आपण संपर्क करू शकता, ईमेल करू शकता किंवा आपल्या काही अडचणी असतील तर त्या सुद्धा या टोल फ्री नंबरवर किंवा या नंबरवर विचारू शकता. किंवा तसेच प्रत्येक रुग्णालयामध्ये जे आरोग्य दूत आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा आपण सगळी जी माहिती आहे ती घेऊ शकता. आणि जो कुठला आपला आजार झाला असेल किंवा जे आपल्याला शस्त्रक्रिया किंवा अन्य कोणतीही जी मोठी खर्चिक बाब जी आपल्या आजारासंबंधी आहे किंवा आपल्याला जी करणं शक्य नसेल तर त्यासाठी इथं जर संपर्क साधला, शासकीय रुग्णालयात जर संपर्क साधला तर आपल्याला नक्कीच मदत मिळू शकते, आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या आपण घेऊ शकतो. परंतु माहिती होणं हे अपेक्षित आहे की आपल्याला आजार कोणता आहे आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये हे आपली ट्रीटमेंट होऊ शकते. ही जर माहिती मिळाली तर हे आजार ही आपल्याला सर्वांना कमी करता येतील आणि ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीचाही फायदा आणि कुटुंबाचाही फायदा त्या ठिकाणी झालेला दिसेल. उपचार घ्यायच्या आधी परवानगी घेण्याची आवश्यकता असते का? हो, म्हणजे काही वेळा तातडीची जी परिस्थिती जर आपण सोडली तर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारापूर्वी ऑनलाईन पूर्व परवानगी ही त्यांना घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे अगदी पहिल्या ॲडमिट झाल्यापासून 24 तासात ती परवानगी जे अंगीकृत हॉस्पिटल असेल किंवा शासकीय हॉस्पिटल असेल ती परवानगी त्या ठिकाणी घेतली जाते. म्हणजे एकदा ती परवानगी झाल्यानंतर मग याच्या बाबतीत कोणतंही टेन्शन राहणार नाही की आपल्याला परवानगी मिळालेली आहे किंवा नाही. ही बाब सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. सर, आपण आयुष्यमान भारत योजनेविषयी अगदी सविस्तर आणि वेगवेगळ्या तपशीलवार माहिती दिली. सर, नागरिकांना किंवा रत्नागिरीकरांना काय आवाहन कराल आजच्या दिवशी? रत्नागिरीकरांना हेच आव्हान असेल की आधी पहिल्यांदा सगळ्यांनी आपलं आयुष्यमान कार्ड जे आहे ते तयार करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला तहान लागल्यावर विहीर खणायची नाही, आपण कधीही आजारी पडू शकतो किंवा आपल्यावर कोणती आपत्ती कधी येईल हे काय सांगता येत नसते. त्यामुळे आपण आजारी न पडू, परंतु आपण सर्वांनी जर आयुष्यमान कार्ड जर आपलं केलेलं असेल तर भविष्यात आपल्याकडं अगदी खिशात एक रुपया जरी नसेल तरी आपण ज्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्व सोयीसुविधा आणि उपचार हे त्या ठिकाणी मिळू शकतात. ही फार मोठी सोय म्हणा किंवा फार मोठी एक संधी त्या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याचा फायदा आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपण नक्कीच घेतला पाहिजे आणि आपल्या आजारावर योग्य उपचार वेळेत जर आपण घेतले
तर त्याचा फायदा आपल्याला सर्वांना होणार आहे. नक्कीच. श्रोते हो, देशाचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी ही आयुष्यमान भारत योजना सुरू केली आणि मला वाटतं संपूर्ण देशाला किंवा देशवासियांना एक आरोग्याचं मोठं कवच मिळालेलं आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले सरांनी ही आयुष्यमान भारत योजना काय आहे याविषयी सविस्तराने आपल्याला सांगितलं. त्यांनी सांगितलं की आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्या, याचा लाभ प्रत्येकाला मिळणार आहे आणि आरोग्य सेवासुद्धा मोफत मिळणार आहे. तर मला वाटतं श्रोते हो, आज 30 एप्रिल आहे, तर आजच्याच दिवशी मुहूर्त करा आणि लवकरात लवकर आपलं आयुष्यमान कार्डसुद्धा काढा. मिळालेल्या ह्या योजनेचा लाभ घेतलात तर त्याचा उपयोग तुम्हालाच निश्चित होणार आहे असं मला वाटतं. सर, आज आपण इथे आलात आणि खूप सविस्तराने आम्हाला माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य